क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडवणमध्ये बोगस बियाण्यांच्या विक्रीविरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची कठोर कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा। कडवण तालुक्यात विक्री होत असलेल्या बोगस कृषी बियाणांवर तात्काळ बंदी घालून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे कडवण तालुका अध्यक्ष एकनाथ कौतिक चौरे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले की काही विक्रेते आणि व्यक्ती कमी खर्चात भरघोष उत्पादन आणि हमीशीर उत्पन्न अशा भ्रामक जाहिराती करून शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करत आहेत। ही बियाणे गुजरातमधील सुरत, अहमदाबाद तसेच इतर भागातून अनधिकृतपणे आणली जात असल्याची माहिती समोर आली आहे। या बियाण्यांमुळे पिकांची उगवण कमी होते, उत्पादनात घट येणे किंवा संपूर्ण पीक नुकसान होण्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। सध्या अपुरा पाऊस, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अडचणीत असताना काही फसवे विक्रेते आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय। समितीने जिल्ह्यातील सर्व बियाणे विक्रेते, दुकाने आणि गोदामांची विशेष तपासणी मोहीम राबविणे, बियाण्यांची गुणवत्ता व कागदपत्रांची पडताळणी करणे, बोगस बियाणे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करणे, दोषी उत्पादक कंपन्या व वितरकांचे परवाने रद्द करणे, शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरू करणे तसेच ग्रामीण भागात नियमित छापे टाकण्याची मागणी केली जात आहे। याशिवाय बी बियाणे आणि खतांच्या दरांचे फलक दुकानांमध्ये लावणे सक्तीचे करावे, सोशल मीडियावरून होणाऱ्या बोगस बियाण्यांच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवावे आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी अशीही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री एकनाथ चौरे यांनी दिलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज वृत्त संकलन विभाग, कडवण। आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती कळवण यांच्या वतीने आपणास कृषी अधिकारी यांना सांगू इच्छितो की जे कळवण तालुक्यात बोगस बी बियाणे येत आहे त्यांची सखोल चौकशी करावी आणि प्रत्येक खत दुकानदारास दर फलक हे सक्तीचे करावे। तसेच अखिल भारतीय संघर्ष समिती भ्रष्टाचार निर्मूलन यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही अशी कृषी अधिकारी यांनी दखल घ्यावी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।